मधील मराठा समाज बांधव छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करून अंतरवाली सराटीकडे रवाना झालेत। यावेळी जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात आलेली आहे। दरम्यान या संदर्भात मराठा बांधवांसोबत सविस्तर बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी विनोद जिरे यांनी। बघूया। आंदोलन जे पायी दिंडी निघणार आहे ती सराटी आंदोलन ते मुंबई या दिशेने निघणार आहे आणि बीडमधून लाखोच्या संख्येने मराठा बांधव देखील या दिंडीमध्ये या पदयात्रेमध्ये आणि मोर्चामध्ये सहभागी होणार आहे। प्रत्येक गावातून 500 ते 700 लोक या रॅलीसाठी निघालेले आहेत। सकाळी 8 वाजल्यापासून आंतरवली सराटीमध्ये मराठा समाज लाखोच्या संख्येने दाखल होत आहे ना। हाच मराठा समाज मुंबईमध्ये सुद्धा लाखोच्या संख्येने दाखल होणार आहे आणि तिथून आरक्षण घेतल्याशिवाय माघार येणार नाही। एक मराठा जोरदार तयारी आहे आणि आता आरक्षण घेऊनच परत यायचं या ईर्षेने पेटलेला मराठा समाज मोठ्या संख्येनं मिळेल त्या वाहनानं जशा परिस्थितीत आहे तशा परिस्थितीत घराघरातून गावागावातून गावखेड्यातून शहरातल्या प्रत्येक वार्डातून मराठा समाज त्यामध्ये महिला भगिनी आहेत, लहान आबाल वृद्ध आहेत। जे शांततेने करते त्यांनाच नोटिसा देतात, पण एक लक्षात घ्या आम्ही सगळे हवेसारखे जितके दाबू तितकेच उसळू आणि त्यामुळे आता आम्ही ठरवलेलं आहे की आता नाही तर कधीच नाही, आरक्षणाशिवाय माघार नाही। आणि मी एकच सांगू शकतो पोलीस प्रशासन सरकारला की तुम्ही कुठेही टाका खटला पण आता मर्द मराठा सगळा पेटलाय, आरक्षणाशिवाय आम्ही माघार येणार नाही। आता जे मुंबईला आमचं चाललेलं आंदोलन आहे ते पूर्ण ताकदीनिशी आणि पूर्ण समाज आणि हे जे आंदोलन आहे याचं एक वेगळेपण हेच आहे की यामध्ये तळागाळातले आणि सामाजिक महिला मुलं हे सगळे तरुण सगळे जे समाज घटक आहे हे सर्व सामील झालेले आहेत आणि ते एकजुटीने जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत त्याची अभेद्य अशी एकजूट कोणीही तोडू शकत नाही। साम टीव्ही बीड।